पाहिजे काही दिसते पाहिजे पाय काही दिसते पाय काही दिसते पाय काही दिसते तर काही दिसते रडतं मी आता पाय कशी शायनिंग मारते ती पाय कशी पाहते कोणकडं पाय कशी ॲडवरी करते आता. गुड मॉर्निंग मित्रांनो. आंघोळ वगैरे करून मस्तपैकी देवपूजा केली. त्यानंतर मला जायचं होतं रसून मशीनला पेट्रोल आणायला. पेट्रोल आणायला गेलो पण तिकडे खूप जास्त गर्दी होती. इकून तिकून नंबर लागला तर तो बाबा म्हणतो 100च पेट्रोल भेटेल डबकीमध्ये. त्याला म्हणतो ठीक आहे चालेल देऊन टाका. आणि नंतर मी 2 ठिकाणी 100चं पेट्रोल भरलं आणि घेऊन आलो घरी. आणि रसून पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलं तर त्याच्यामध्ये ना खरोखरच पेट्रोल खूप जास्त कमी राहिलं होतं. आणि त्या टाक्यामध्ये पेट्रोल जर कमी झालं ना तर मशीनचं इंजिन असतं ना त्याची खराब व्हायची शक्यता जास्त राहते. त्यामुळे मी ना पूर्णपणे टाकी भरून घेतली. त्यानंतर मशीन चालू करून पाहिलं तर मशीन व्यवस्थित चाललं. कारण आपल्याला दिवसभर काही त्रास नको आहे. नंतर मी मशीनचे पार्ट खोलून ना सगळे पार्ट व्यवस्थितपणे धुवून घेतले आणि परत मशीनला जोडून टाकले. आणि मशीन पुन्हा एकदा रनिंग करून पाहिलं. आणि मग आपल्या ऊसाच्या मुळ्या आहे ना त्या संपल्या होत्या. म्हणलं ते पण आपण धुवून टाकू. जेणेकरून गिऱ्हाईक जर आलं तर इमर्जन्सी आपली आबळ नको व्हायला. तर मित्रांनो एका मुळीमध्ये 14 ऊस राहत्या आणि एक मुळी मी धुवून टाकली. ती मुळी धुवायला जवळजवळ 1.25 तास लागतच मला एक मुळी धुवायसाठी. मुळे मी खूप जास्त जाम झालो होतो आज. 6 वाजेपर्यंत सुरुवात केली तर मला जवळ 10-10:30 वाजले होते काम करता करता. म्हणून मी ना जवळजवळ अर्धा सोप्या बसून मस्तपैकी आराम केला. आणि बसल्यावर खूप जास्त जीवाला शांतता वाटली. नंतर मला रोहिणीनं जेवण करायला आवाज दिला. मी गेलो जेवण करायला. तर जेवण करायला पण मस्तपैकी चण्याची भाजी आणि डाळ भात, खुरसणीची मिरची आणि पोळी होती. मित्रांनो खुरसणीची मिरची ना मला खूप जास्त आवडते खायला. तर माझं पोटभर मस्तपैकी जेवण झालं. त्याच्यानंतर मी थोडा आराम करायला गेलो. आरामच करीत होतो की आरोहीच्या मम्मीना पर्स घेऊन आली. आणि त्या पर्समधून जवळजवळ मोकळा जास्त पिशव्या निघाल्या. आणि त्या पिशव्या बघितल्या आरोहीने आणि ती लागली त्यांच्याशी खेळायला. पाहिजे काही दिसते पाहिजे पाय काही दिसते पाय काही दिसते पाय काही दिसते तर काही दिसते रडतं मी आता पाय कशी शायनिंग मारते ती पाय कशी पाहते कोणकडं पाय कशी ॲडवरी करते आता. तर मी तुम्ही पाहू शकतो की आरोग्य किती नाटकं करते. आणि नाटकं करता करता ती गेली तिच्या बाबांच्या जवळ. तिथं बसली होती आणि बाबांचं डोकं कांगणे विचारत होते. त्यानंतर मला पण खूप जास्त बोर झालं. म्हणलं आता मस्तपैकी सगळ्यांना चहा करू. त्याच्यामुळे मी किचनमध्ये गेलो. मस्तपैकी पातेलं घेतलं आणि त्या पातेल्यामध्ये मी पाणी टाकलं जवळजवळ अर्धा ग्लास. त्याच्यानंतर मी त्या पाण्यामध्ये चहाची पावडर टाकली. जेवढं पाणी घेईल तेवढीच पावडर. आणि साखरेचा डबा सापडत होतो पण साखरेचा डबा सापडत नव्हता. इकून तिकून सापडला तर त्या डब्यामध्ये साखरच नव्हती. म्हणून तो डबा घेतला, दुकानामध्ये गेलो आणि दुकानातून एक डबा भरून साखर घेतली. जेणेकरून आपल्याला 2 हफ्ते टेन्शनच नाही. घरचं दुकान असल्यामुळे साखर आणायला कुठं काय बाहेर न गेलो. तेवढी एक गोष्ट भारी झाली. फक्त साखर घेऊन आलो मित्रांनो. एक झाकण साखर आहे ना चहाच्या पातेल्यात टाकून दिली आणि चहाचं पातेलं गॅसवर ठेवून पेटून दिलं. आणि म्हणलं जोवरपर्यंत चहा होतोय ना तोवरपर्यंत आणलेलं जे मध होतं का ते मस्तपैकी थोडंसं खाऊन पाहू. तर मित्रांनो दुकानामध्ये जी मधाची डबी भेटते का त्याच्यापेक्षा प्राकृतिक मधातून मध खायला खूप छान वाटतं. कारण की त्याच्यामध्ये ना कोणत्याच प्रकारचं केमिकल मिक्स नाही करेल राहत. आणि आपल्याला ना डब्बीमधलं आणि असं प्राकृतिक मधामध्ये ना लगेच फरक समजतो खाल्यावर. त्यानंतर मित्रांनो आपला चहा होत आला होता. पण म्हणलं आपण गल्लास पण धुवून टाकू 4. मित्रांनो तुम्ही हरभरे पाहू शकता. मग मी त्याने भिजत घालेले होते ते. आणि माझं सहज लक्ष गेलं की आरोही ना भीती लिहित होती. त्याला मी विचारलं काय करू राहिली. ती म्हणती काय नाही आणि परत भीती लिहायला सुरुवात झाली. त्यानंतर ती परत येऊन दुकानात बसली. मला पाहिले आणि परत लागली उड्या मारायला. आणि तोवर माझा चहा पण उकळत आला होता. पण चहा थोडासा कमी वाटत होता. म्हणून मी त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घेतलं अर्धा ग्लास आणि त्या चहाच्या पातेल्यामध्ये टाकून दिलं. त्यानंतर मला परत आरोहीनं आवाज दिला. मला म्हणते बघा मी कशी उडी मारते पहा. तर आरोहीनं खूप मस्त उडी मारली. त्यानंतर मी सगळ्यांना ना गल्लासांमध्ये चहा घालू म्हणलो आणि सर्वांना देऊन टाकू. एक गल्लास पप्पांनी दिला. त्यानंतर मम्मीवरती ना गहू चाळीत होती. मग मम्मीला पण एक देऊन टाकला. आणि रोहिणीला पण देत होतो पण तिनं काही घेतलाच नाही. कारण ती पण रनिंग करते म्हणून ती आराम करीत होती. त्यानंतर आरोही पण माझ्या मागं वरती आली आणि लागली आजीला मदत करायला. तर तुम्ही आरोहीची नौटंकी पाहू शकता कशी नौटंकी करते माझ्याकडे बघून. तर आम्ही ना खूप उन्हात चहा पित होतो. तुम्ही पाहू शकता की बाहेर अजून किती जास्त ऊन आहे. पण चहाची तलपत अशी का बरं पिऊशी वाटतो तेच कळत नाही. नंतर आपण म्हणलं एखादं गाणं म्हणू. एहसान तेरा होगा मुझ पर दिल चाहता है जो कहने दो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है मुझे पलकों की छाँव में रहने दो एहसान तेरा होगा
मुझ पर, आंसू का हमारे गम न करो, ये बहते हैं जो बहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो, एहसान तेरा होगा मुझ पर।